गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचं ना हे कामाचं नियोजन ना हे सगळ्याच महिलांना करावं लागत असेल. एकीकडे चपात्या, एकीकडे नाश्ता. इकडे ना उपमासाठी मी रवा भाजून घेतला होता आणि पाणी फोडणी देऊन पाणी उकळेपर्यंत म्हटलं चला इकडे चपात्या करून घ्याव्या. असं नियोजन केलं ना तरच सकाळची कामं ही पटपट होतात बरं का. तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच करता का? असेल तर कमेंट करून नक्की सांगा. इकडे ना पाणी उकळल्यानंतर रवा हा टाकला. तर 8 दिवसातून 3 ते 4 दिवस ना आमच्या घरी हा उपवास होत असेल. का बरं? तर माझ्या बाळाला ना हा उपमा खूप आवडतो. अहो मी इकडे ना तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेतली होती. मीही सगळं इकडं ना चपात्या करून घेतल्या होत्या. आता माझा नाश्ता बाकी होता. तर मी इकडे बघा हे काय तुम्हाला समजलं का? तर हा आहे राजगिरा आणि या राजगिऱ्याचा चिला मी बनवलेला होता. त्यासोबत पुदिन्याची चटणी मस्त असं ना उन्हाला बसून हा ना मी नाश्ता इथं केला. सगळ्यांचं उरकून दिल्यानंतर ना आपणही आपल्यासाठी स्वतःसाठी किंवा मी टाईम हा दिला पाहिजे. तर शांत असं निवांत बसून ना मी बाहेरचं जे काही वातावरण आहे ते बघत बघत मस्त नाश्ता एन्जॉय